वायू राशींशी संबंधित पुढचा महत्वाचा मुद्दा आहे सीमा किंवा आघाडी किंवा फ्रंट। काय असते वायू राशींची सीमा? तर नीट लक्षात घ्या, जेव्हा दोन भिन्न गुणधर्मांच्या वायू राशी परस्पर संपर्कात येतात तेव्हा त्यांच्या संपर्काच्या क्षेत्रास, ही जे क्षेत्र एक प्रतल असतं त्याला आपण काय म्हणतोय? वायू राशींची सीमा। इथे बघा, आता ही एक वायू राशी आहे थंड, जी आपण के ने दर्शवलेली आहे, आणि ही पांढऱ्या रंगात दाखवली ती डब्ल्यू ने दर्शवलेली वॉर्म उबदार वायू राशी। थंड वायू राशी, उबदार वायू राशी, ह्या दोन वायू राशी परस्पर संपर्कात आल्या, आता त्यांचा मार्ग अडला। आता काय होतंय बघा, ही जी थंड हवा आहे ती जड असते त्यामुळे ती खाली जाते, आणि ही उबदार हवा हलकी असते ती वर जायचा प्रयत्न करते। त्यामुळे या दोन ठोकळ्यांचं जे संपर्काचं प्रतल होतं ते थोडंसं टिल्ट झालं। उबदार हवा वर जाण्याचा प्रयत्न करते, थंड हवा खाली जाण्याचा प्रयत्न करते। हे जे दोन भिन्न गुणधर्मांच्या वायू राशीच्या संपर्काचं क्षेत्र आहे त्या संपर्क क्षेत्राला आपण काय संबोधलेलं आहे? फ्रंट असं संबोधतो। जर तुम्ही इथे पाहिलं तुम्हाला ते परफेक्टली दिसून येते बघा, हा एक ठोकळा, ही वर जाते तशीच ही हवा खाली येते, तो बाजूचा दुसरा ठोकळा। या ज्या सीमा आहेत या सीमांचे चार प्रकार आपल्याला दिसतात। पहिला प्रकार लक्षात घ्या, थंड सीमा। काय असते थंड सीमा? तर जेव्हा दोन भिन्न गुणधर्मांच्या वायू राशी परस्पर संपर्कात येतात आणि त्यापैकी थंड वायू राशी ज्यावेळेस क्रियाशील असेल तेव्हा ती अग्रेसिव्हली खाली जाण्याचा प्रयत्न करणार आणि निर्माण होते थंड सीमा। क्लिअर? ज्यावेळेस उबदार हवेच्या विभागावर थंड हवा काय करते? आक्रमण करते। का आक्रमण करते? कारण ती अतिशय क्रियाशील असते त्यामुळे। तेव्हा त्या निर्माण होणाऱ्या सीमेला आपण काय संबोधतो? थंड सीमा असं आपण संबोधतो। त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे वायुराशीचा सीमेचा तो आहे उबदार सीमा। ज्यावेळेस दोन भिन्न गुणधर्मांच्या वायुराशी परस्पर संपर्कात येतात आणि त्यातील उबदार वायुराशी क्रियाशील असते त्यावेळेस ती उबदार वायुराशीतील हवा ही थंड हवेवर क्रियाशील होऊन वर सरकण्याचा प्रयत्न करते, त्यावेळेस निर्माण होणारी सीमा काय? उबदार सीमा। अधिविष्ट सीमा काय? जेव्हा दोनही वायुराशी क्रियाशील आहेत त्यावेळेस निर्माण होणाऱ्या सीमेला आपण काय म्हणतोय? अधिविष्ट सीमा। ज्यावेळेस थंड सीमा पण निर्माण होते, उबदार सीमा पण निर्माण होते आणि त्या काय होतात? ओव्हरलॅप होतात, त्यावेळेस त्या ओव्हरलॅपिंग पोर्शनला आपण काय संबोधतोय? अधिविष्ट सीमा असं आपण संबोधत आहोत। स्थिर सीमा काय असते? तर दोन भिन्न गुणधर्मांच्या वायुराशी परस्पर संपर्कात येतात पण त्यांच्यापैकी कोणीही क्रियाशील नसतं, त्यावेळेस निर्माण होणाऱ्या सीमेला आपण काय म्हणणार आहोत? स्टेटस को किंवा स्टेशनरी फ्रंट, किंवा त्यालाच काय म्हणतोय आपण? स्थिर सीमा। या वायुराशी दरम्यान निर्माण होणाऱ्या ज्या सीमा आहेत त्या आपण वेगवेगळ्या प्रकारे दर्शवतो। तर इथे लक्षात घ्या कशा प्रकारे आपण दर्शवलेलं आहे। त्याला काही चिन्हांचा आपण वापर करतोय, ती चिन्ह नीट लक्षात घेऊयात आपण। इथे बघा, इथे उबदार सीमा दर्शविताना आपण कशा प्रकारे दर्शवलेली आहे? तर आपण एक रेष ओढली आणि त्याच्या पुढे अशी अर्धवर्तुळ काढलेली आहेत। थंड सीमा दर्शविताना आपण काय केलेलं आहे? असे त्रिकोण दर्शविलेले आहेत। आणि जर अधिविष्ट सीमा आपल्याला दर्शवायची असेल तर ती आपण अशा प्रकारे दर्शवित असतो। क्लिअर? ही चिन्ह लक्षात ठेवा, या चिन्हांवर आयोग प्रश्न टाकू शकतो। अर्धवर्तुळ काय झाली? उबदार सीमा। त्रिकोण काढला, थंड सीमा। अर्धवर्तुळ त्रिकोण, अर्धवर्तुळ त्रिकोण असं जर काढलं तर त्याला आपण म्हणणार अधिविष्ट सीमा। या सीमेचं महत्व काय? तर ज्यावेळेस समशीतोष्ण कटिबंधामध्ये उष्ण आणि शीत वायुराशी संपर्कात येतात त्यावेळेस त्या समशीतोष्ण कटिबंधामध्ये ध्रुवीय सीमा निर्माण होते की ज्या ठिकाणी आपल्याला आवर्ताची निर्मिती झालेली आढळते। सो समशीतोष्ण कटिबंधीय आवर्ताच्या निर्मितीस दोन भिन्न गुणधर्मांच्या वायुराशी आणि त्यांच्या दरम्यान निर्माण होणारी ध्रुवीय सीमा कारणीभूत असते।